Hello students, in last fifth lecture we had completed the first type of the respiration, that is aerobic respiration. In this aerobic respiration we had seen its three steps, that is glycolysis, Krebs cycle and electron transfer system. So in the today's lecture we are going to study the second type of the respiration, which is the अनएरोबिक रेस्पिरेशन. स्टुडंट्स, पाठीमागच्या 5 लेक्चरमध्ये आपण रेस्पिरेशनचा जो पहिला टाईप आहे एरोबिक रेस्पिरेशन तो बघितलेला आहे. त्याचबरोबर एरोबिक रेस्पिरेशनचे जे 3 स्टेप्स आहेत ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम त्यासुद्धा आपण बघितलेल्या आहेत. आजच्या लेक्चरला आपण रेस्पिरेशनचा जो सेकंड टाईप आहे अनएरोबिक रेस्पिरेशन तो बघणार आहे. ओके, सो फर्स्ट वी हॅव टू सी व्हॉट इज अनएरोबिक रेस्पिरेशन. अनएरोबिक रेस्पिरेशन इज अ टाइप ऑफ रेस्पिरेशन which takes place in absence of oxygen is called as the anaerobic respiration. म्हणजेच काय तर अनएरोबिक रेस्पिरेशन हा रेस्पिरेशनचा असा टाइप आहे की जो ऑक्सिजनच्या शिवाय होणार आहे, ऑक्सिजनच्या अब्सेन्समध्ये होणार आहे. त्या रेस्पिरेशनच्या टाईपला आपण काय म्हणणार आहे अनएरोबिक रेस्पिरेशन. इट इज अ टाइप ऑफ रेस्पिरेशन विच टेक्स प्लेस इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन और विदाउट ऑक्सिजन is called as anaerobic respiration. Then we have to see the main characteristics of anaerobic respiration. So total 7 characters are there. The first character of the anaerobic respiration is it is an intracellular process. म्हणजेच काय तर अनएरोबिक रेस्पिरेशन ही इंट्रासेल्युलर प्रोसेस आहे. आता इंट्रासेल्युलर म्हणजेच काय, इंट्रा मीन्स इनसाइड, सेल्युलर मीन्स सेल, म्हणजे सेलच्या आतमध्ये होणारी ही प्रोसेस आहे. म्हणून ह्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, इट इज अन इंट्रासेल्युलर प्रोसेस. आता सेलच्या आतमध्ये होते पण कुठं होणार आहे, इट टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम अँड दॅट्स वाय द फर्स्ट कॅरेक्टर इज anaerobic respiration is an intracellular process which takes place in cytoplasm. Then the second character is it takes place in lower organism. तर तुम्हाला माहित असेल ऑर्गॅनिझम्सच्या 2 कॅटेगरी आहेत, लोअर ऑर्गॅनिझम अँड हायर ऑर्गॅनिझम. जे लोअर ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यामध्ये फंगाय, ईस्ट आणि बॅक्टेरिया इन्क्लूड होतील आणि जे हायर ऑर्गॅनिझम्स असणार आहेत त्यांच्यामध्ये ऑल प्लांट्स, ऑल ॲनिमल्स आर इन्क्लूड. सो हियर अनएरोबिक रेस्पिरेशन इज ओनली टेक्स प्लेस इन लोअर ऑर्गॅनिझम. म्हणजेच अनएरोबिक रेस्पिरेशन हे फक्त आणि फक्त लोअर ऑर्गॅनिझममध्येच होणार आहे. मग आता लोअर ऑर्गॅनिझम कोणते आहेत, द लोअर ऑर्गॅनिझम्स आर yeast, bacteria and fungi. Okay, then the third character is anaerobic respiration shows incomplete oxidation of glucose. लास्ट टाइमला आपण एरोबिक रेस्पिरेशन बघितलं. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये जो ग्लुकोज असणार आहे त्या ग्लुकोजचं ऑक्सिजनमुळे कंप्लीट ऑक्सिडेशन होणार आहे. बट हियर वी हॅव टू सी अनएरोबिक रेस्पिरेशन. अनएरोबिक रेस्पिरेशन मीन्स इट टेक्स प्लेस विदाउट ऑक्सिजन और इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. That's why in case of anaerobic respiration the glucose molecule is incompletely oxidized. म्हणजेच ग्लुकोज मोलिक्यूलचं कंप्लीट ऑक्सिडेशन होणार नाही. and that's why here the character is anaerobic respiration which shows incomplete oxidation of glucose. Then the fourth character is it does not involve Krebs cycle and electron transfer system. म्हणजेच अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम ह्या इन्व्हॉल्व होणार नाहीत. आता काय इन्व्हॉल्व होत नाहीयेत, बिकॉज दॅट क्रेब्स सायकल अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम आर ओनली टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. म्हणजेच ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्येच फक्त क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम ह्या कॅरीड आउट होतील. इथं आपण अनएरोबिक रेस्पिरेशन बघतोय, म्हणजेच इथं ऑक्सिजन टोटली अब्सेंट आहे. त्यामुळं इथं अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम इन्व्हॉल्व होणार नाहीत आणि म्हणून इथं कॅरेक्टर दिलेला आहे इट डज नॉट इन्व्हॉल्व क्रेब्स सायकल अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम. Then the next character is it produces
लेस अमाऊंट ऑफ एनर्जी. इथं अनेरोबिक रेस्पिरेशनच्या एंडला लेस एनर्जी फॉर्म्ड होणार आहे, लेस एनर्जी प्रोड्यूस होणार आहे. तर का लेस एनर्जी प्रोड्यूस होते? बिकॉज ॲट द एंड ऑफ अनेरोबिक रेस्पिरेशन लेस ATP फॉर्मेशन इज टेक्स प्लेस. आपण एरोबिक रेस्पिरेशन बघितलं. एरोबिक रेस्पिरेशनच्या एंडला टोटल 38 ATPs फॉर्म्ड होतात. बट हिअर इन केस ऑफ अनेरोबिक रेस्पिरेशन ओनली 2 ATPs आर फॉर्म्ड. म्हणजे एरोबिक रेस्पिरेशनच्या एंडला 38 ATP तयार झाल्या, पण अनेरोबिक रेस्पिरेशनच्या एंडला फक्त 2च ATP फॉर्म होणार आहेत. जर ATP फॉर्मेशनचा रेट हा कमी असेल तर ऑटोमॅटिकली तिथं एनर्जी सुद्धा कशी असणार आहे? लेस अमाऊंटमध्ये. आणि म्हणून इथं कॅरेक्टर दिलेला आहे अनेरोबिक रेस्पिरेशन प्रोड्युसेस लेस अमाऊंट ऑफ एनर्जी बिकॉज ATP प्रोडक्शन रेट इज ऑल्सो लेस. Then the next character is the end products are ethanol and lactic acid. म्हणजेच अनेरोबिक रेस्पिरेशन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला 2 प्रोडक्ट्स मिळणार आहेत. त्या प्रोडक्ट्सनाच आपण एंड प्रोडक्ट म्हणतोय. ते 2 एंड प्रोडक्ट्स कोणते असणार आहेत? इथॅनॉल आणि लॅक्टिक ॲसिड. ओके. अँड द लास्ट कॅरेक्टर इज the anaerobic respiration is also called as alcoholic fermentation. So why it is called as the alcoholic fermentation? Because at the end of anaerobic respiration ethyl alcohol म्हणजेच इथेनॉल असणार आहे. ethyl alcohol is formed and that's why here anaerobic respiration is called as the alcoholic fermentation. So here these are the 7 characters. First is it is an intracellular process which takes place in cytoplasm. Second character is it takes place in lower organism. Third character is it shows incomplete oxidation of glucose. Then the fourth character is it does not involve Krebs cycle and electron transfer system. Then the fifth character is it produces less amount of energy. Sixth character is end products are ethanol and lactic acid. And the last character is it is called as alcoholic fermentation. Okay. Then we have to see mechanism of anaerobic respiration. So in the mechanism of anaerobic respiration the 3 steps are involved. जसं एरोबिक रेस्पिरेशन हे 3 स्टेपमध्ये डिवाइड होते, ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम. त्याचप्रमाणे अनेरोबिक रेस्पिरेशन जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा 3 स्टेप्स असणार आहेत. अनेरोबिक रेस्पिरेशन इज डिवाइड्स इनटू 3 स्टेप्स. कोणत्या स्टेप्स आहेत? द फर्स्ट स्टेप इज ग्लायकोलायसिस, सेकंड स्टेप इज डिकार्बोक्सिलेशन and the third step is reduction. So let's see one by one. The first step of the anaerobic respiration is glycolysis. तर ग्लायकोलायसिस ही पहिली स्टेप आहे अनेरोबिक रेस्पिरेशनची. तुम्हाला आठवत असेल आपण एरोबिक रेस्पिरेशन बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण पहिली स्टेप ही ग्लायकोलायसिस बघितलेली आहे. म्हणजेच काय? द ग्लायकोलायसिस इज द कॉमन स्टेप ऑफ एरोबिक अँड अनेरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक म्हणजेच काय? इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. अनेरोबिक म्हणजेच काय? इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. म्हणजेच ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये किंवा ऑक्सिजनच्या अब्सेन्समध्ये ग्लायकोलायसिस कंप्लीट होणार आहे. अँड दॅट्स वाय धिस ग्लायकोलायसिस इज द फर्स्ट अँड कॉमन स्टेप ऑफ एरोबिक अँड अनेरोबिक रेस्पिरेशन. आता एरोबिक रेस्पिरेशनमध्ये आपण बघितलं ग्लायकोलायसिसमध्ये ग्लुकोज मोलिक्यूल असणार आहे. त्या ग्लुकोज मोलिक्यूलचं कंप्लीट ब्रेकडाऊन होतं आणि त्याच्यापासून आपल्याला पायरुविक ॲसिड्सचे 2 मोलिक्यूल्स मिळणार आहेत. ग्लुकोज कम्प्लिटली ब्रेक्स इंटू 2 मोलिक्यूल्स ऑफ पायरुविक ॲसिड अँड फायनली इट फॉर्म्स द 4 ATP. म्हणजेच एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लायकोलायसिसच्या एंडला आपल्याला 4 ATP मिळणार आहेत. बट इन केस ऑफ अनएरोबिक रेस्पिरेशन व्हॉट हॅपन? हिअर ग्लुकोज मोलिक्यूल विच हॅविंग 6 कार्बन गेट इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड. आता इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड का झाला? बिकॉज हिअर ऑक्सिजन इज टोटली अब्सेंट. अनएरोबिक रेस्पिरेशन आहे म्हणजे ऑक्सिजन टोटली अब्सेंट, त्यामुळे इथं ग्लुकोज मोलिक्यूल हा इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड होईल. ॲज अ रिझल्ट दिस ग्लुकोज molecule converted into 2 molecules of pyruvic acid. म्हणजेच इथं ग्लुकोजपासून आपल्याला पायरुविक ॲसिड्स तर मिळत आहेत, पण इथं ग्लुकोजचं कंप्लीट ऑक्सिडेशन होणार नाही. सो हिअर दिस ग्लुकोज मोलिक्यूल which having 6 carbon get incompletely oxidized and forms 2 molecules of pyruvic acid, 2 NADH2 and 2 ATP. मगाशीच मी सांगितलं
एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लायकोलायसिसच्या एंडला आपल्याला 4 ATP मिळालेल्या होत्या, पण अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लायकोलायसिसच्या एंडला आपल्याला फक्त किती ATP मिळणार आहेत? हिअर वी हॅव टू ऑब्टेन ओनली 2 ATP. ओके, सो दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ द अनएरोबिक रेस्पिरेशन. Then the second step of anaerobic respiration is decarboxylation. So this decarboxylation is the second step. So during this step, what happen? Here at the end of glycolysis, 2 molecules of pyruvic acids are formed, but these 2 molecules of pyruvic acid does not enters in the Krebs cycle. परत आठवा एरोबिक रेस्पिरेशन, त्याच्यामध्ये ग्लायकोलायसिस झालं, ग्लायकोलायसिसमध्ये ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होऊन पायरुविक ॲसिड मिळाले, तयार झालेले पायरुविक ॲसिड पुन्हा क्रेब्स सायकलमध्ये एंटर करतायत, कारण क्रेब्स सायकल ही ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये होणार आहे. बट हिअर we have to see anaerobic respiration means here oxygen is totally lacks, oxygen totally absent. As a result, what happen? Here at the end of glycolysis, 2 molecules of pyruvic acids are formed, but these 2 molecules of pyruvic acid does not enters in the Krebs cycle, because Krebs cycle is only takes place in presence of oxygen. Krebs cycle फक्त आणि फक्त ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्येच होणार आहे. As a result, what happen? These 2 molecules of pyruvic acid get decarboxylate. म्हणजेच पायरुविक ॲसिड क्रेब्स सायकलमध्ये एंटर झाले नाही आणि म्हणून ह्या पायरुविक ॲसिडचं काय होणार आहे? ते डिकार्बॉक्झिलेट होतील. कुणाच्या प्रेझेन्समध्ये होणार आहेत? इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम डिकार्बॉक्झिलेट्स. ॲज अ रिझल्ट, द 2 molecules of pyruvic acid forms 2 molecules of acetaldehyde plus 2 molecules of CO2. म्हणजेच इथं आपल्याला पायरुविक ॲसिडपासून ॲसिटाल्डिहाइड आणि CO2 चे 2 मोलेक्युल्स मिळणार आहेत. So this is the second step of the anaerobic respiration. Then we have to see the third step of the anaerobic respiration, that is reduction. So this reduction is the third step, and during this step what happen? Here at the end of decarboxylation, the 2 molecules of acetaldehyde are formed. So these 2 molecules of acetaldehyde get reduced in presence of enzyme dehydrogenase, and later on they forms 2 molecules of ethyl alcohol and 2 NAD. म्हणजेच तिसऱ्या स्टेपमध्ये काय होतंय? तर डिकार्बॉक्झिलेशनच्या एंडला जे ॲसिटाल्डिहाइडचे 2 मोलेक्युल्स तयार झालेले आहेत, हे दोन्हीही मोलेक्युल रिड्यूस्ड होतील. कुणाच्या प्रेझेन्समध्ये? इथे एक एन्झाईम आहे, ते एन्झाईम कोणता आहे? इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम डिहायड्रोजनेज. ॲज अ रिझल्ट what happen? The 2 molecules of acetaldehyde forms 2 molecules of ethyl alcohol. What is ethyl alcohol? Ethyl alcohol is nothing but the ethanol. ethyl alcohol आणि इथेनॉल हे सेम आहेत. म्हणजेच काय? मगाशीच आपण कॅरेक्टर बघितलेला आहे. अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये आपल्याला 2 एंड प्रोडक्ट्स मिळतात. पहिला आहे इथेनॉल आणि दुसरा आहे लॅक्टिक ॲसिड. इथं आपण बघितलेलं आहे अनएरोबिक रेस्पिरेशनचं मेकॅनिझम कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला इथेनॉल हा मिळालेला आहे. Then lactic acid is also obtained. Okay, so this is the mechanism of anaerobic respiration, which involves the 3 steps, that is glycolysis, decarboxylation and reduction. And at the end of anaerobic respiration, we have to obtain the ethyl alcohol, that is ethanol, and lactic acid. So which is the overall reaction of the anaerobic respiration? आता आपण overall reaction बघूया. Here C6H12O6. तर C6H12O6 म्हणजेच कोण असणार आहे? इट इज नथिंग बट द ग्लुकोज विच हॅविंग द 6 कार्बन. देन दिस ग्लुकोज गेट कन्वर्टेड इनटू, कशामध्ये कन्वर्ट होतोय हा? 2 molecules of C2H5OH. What is C2H5OH? Here C2H5OH is nothing but the ethyl alcohol. Then 2CO2. CO2 कुठून आलेला आहे? डिकार्बॉक्झिलेशन झाल्यानंतर इथं आपल्याला CO2 चे 2 मोलेक्युल्स मिळालेले होते, ते तिथे लिहिलेले आहेत. अँड प्लस 2 ATP. ATP कुठं फॉर्म झालेले आहेत? ॲट द एंड ऑफ ग्लायकोलायसिस. So this is the overall reaction of the anaerobic respiration. C6H12O6 get converted into 2 C2H5OH plus 2 CO2 plus 2 ATP. Means what? At the end of anaerobic respiration, we have to obtain only 2 ATP. लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. जर तुम्हाला डिफरन्स विचारला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एरोबिक अँड अनएरोबिक रेस्पिरेशन, त्याच्यामध्ये तुम्ही हा पॉईंट इन्क्लूड करू शकता. अनएरोबिक रेस्पिरेशनच्या एंडला आपल्याला टोटल 38 ATPs मिळत आहेत. बट इन केस ऑफ अनएरोबिक रेस्पिरेशन व्हॉट हॅपन? हिअर वी हॅव टू ऑब्टेन ओनली 2 ATP. Okay, so in this way, in the today's lecture, we have to completed the second type of the respiration, that is anaerobic respiration. Okay, thank you.